एक महत्वाची बातमी, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत, अशी प्रतिक्रिया एक्झिट पोलवर आता बीडच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडेंनी दिली आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आणखी एक महत्वाची बातमी या क्षणाची आपल्याला पाहायची आहे। जरांगे 8 जून पासून उपोषण करणार आहेत। मनोज जरांगेंचं उपोषण लांबणीवर पडलंय। जरांगे 8 जून पासून उपोषण करणार असल्याचं कळतंय। मोठी बातमी या क्षणाची, मनोज जरांगेंचं उपोषण लांबणीवर पडतंय। मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय। जरांगे उद्यापासून उपोषण करणार होते। एकीकडे अंतरवालीतील ग्रामस्थांनीच या उपोषणाला विरोध केला होता, तसं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलं होतं। मात्र आता आणखी एक महत्त्वाची घडामोड, अपडेट म्हणावी लागेल या प्रकरणातली। जरांगे 8 जून पासून कर्म माझं जातीसाठी लढणं माझी जबाबदारी, ते मी लढतोय। मी 8 तारखेला बसणार आहे। मग 8 तारखेला परवानगी नाही दिली, गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणार आहे। फक्त एवढ्या वेळेस कायद्याचा सन्मान मी करणार आहे, आचारसंहितेचा सन्मान करणार आहे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडणं असं त्यांचं म्हणणं आहे। एकूण अंदाजा सगळा लक्षात घेतला, राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकलीतील। त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावातून तुमचा मुलगा म्हणून आव्हान आहे। शांत, कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोस्ट करायचं नाही, काय नाही, मजा बघायची। कोणाला पाया लावायचा नाही, कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही। कोण काय चूक करतं बघायचं, 1 महिन्यानंतर बघू काय करायचं। तोपर्यंत सगळ्यांनी आपण शांत राहायचं। फक्त आजचं उद्याचं हे डाव टाकल्यामुळे यांनी 4 तारखेचं उपोषण हे 8 जूनला ठरलंय। आणि सगळ्यात महत्वाचं, आचारसंहिता नाहीये, यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन, आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं, आपल्याच लोकांच्या हातातून। पण आपली इच्छा नाहीये 4 पैसे घेऊन त्यांचे लेकर सुखात राहतील, आपल्या लेकराला औषध पिची वेळ येईल म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलायचं सुद्धा नाही। कोणी जरांगे 8 जून पासून उपोषण करणार आहेत। मनोज जरांगेंचं उपोषण लांबणीवर पडल्याचं पाहायला मिळतंय।